7वां दिन। तो कल छठे दिन की कथा सुनकर बहुत ही आनंद मिला। तो पंडाल में भोले बाबा के साथ 7 दिन कैसे निकल गए कुछ पता ही नहीं चला। बहुत आनंद मिला, बहुत सारी यादें साथ लेकर जाएंगे। तो आज सभी भक्त पंडाल छोड़कर अपने अपने घर चले जाएंगे। तो आइए जान लेते हैं पंडाल छोड़कर जाना उनके लिए कैसा लग रहा है। तो चलो। श्री शिवाय नमस्तुभ्यं। हर हर महादेव। कुठून आला तुम्ही? अहिल्यानगर। रोज शिवलिंगावर जल चढवता? हो, रोज. कितवी कथा ही तुमची? माझी आता ही दुसरी मंडलमधली दुसरी आहे आणि मी रोज टीव्हीवर ऐकते. ऐकता. तर बाबांची अशी काय कृपा झाली, काय अनुभव आले सांगू शकता? बाबांचे अनुभव आलेत ना. मला थोडा त्रास होत होता, दम वगैरे लागत होता आणि दवाखान्यात गेलं, सांगितलं बायपास काढ लागन, आमचं काढ लागन. मग नंतर मला दवाखान्यात गेले ना, नाही सांगितलं करायला. तर तुम्ही रोज शिवलिंगावर जल चढून पिले का? तर बाबाने आराम केले ना, तुम्ही मनानं भक्ती केली, मग त्याने तुम्हाला आराम केला. असंच भक्ती करत राहा, असंच भक्ती वाढवा तुमची. त्यांच्यावर आपण जेवढं प्रेम करतो ना खऱ्या मनानं, तेवढं त्यांनी आपल्याला मुलगीसारखं सांभाळतात. तर तुमची भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचली म्हणून तुम्ही आराम झाला. तर बाबांना धन्यवाद करा, खुश होऊन जा. हर हर महादेव. हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? मी पुण्याहून आलेले, कात्रजवरून. कितवी कथा आहे तुमची? माझी 4थी कथा आहे. काय आणि रोज शिवलिंगावर जल चढवता? हो, मस्त. माझ्या सासऱ्यांना हे झालं, कॅन्सर झालं 3 महिन्याचं, पण मी केलं होतं. पण बाबांनी त्यांचं ऑपरेशन वगैरे सगळं कॅन्सल केलं. आत्ता माझं ऑपरेशन होणार होतं, मला 14 mची गाठ सांगितली डॉक्टरांनी, ती बी कॅन्सल झाली आहे. माझी शुगर वगैरे बी नॉर्मल असते. रोज जल वगैरे सगळं मी म्हणजे रोज बाबांना करते, रोज मंदिरात जाते. आम्ही दोघं बी जात असतो म्हणे, मस्त छान वाटतं, सगळेजण करतात ते. बाबांची मोठी बाबांची कृपा कृपा झाली. आहे, हो, बाबांना छान. धन्यवाद आता बोला. 7-8 तारखेला मी सीवर उज्जैन करायला जाणार आहे. मनानं भक्ती करता, बाबांच्या प्रेम करता, म्हणून कृपा झाली आहे. तर आता बाबांना धन्यवाद बोला. आणि एक माझ्या मुलीचं लग्न होतं, त्यावेळेस माझ्याकडे पैसा वगैरे काही नव्हतं. बाबांना फक्त म्हणायची, तुझी मुलगी बाबा, ही माझी नाहीये, तुझी आहे. पण पैसा कुठून आला ते माहीत नाही अजूनपर्यंत. होय काय? होय, बाबांनीच कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमची मदत केली आहे. खूप कृपा झाली. अशी सेवा करत राहा, अशीच भक्ती वाढवत राहा, बाबांची कृपा राहील. हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? हे नेवासा, अहमदनगर. कितवी कथा आहे तुमची? तिसरी कथा आहे. काय रोज कथा ऐकता? हो रोज आनंद मिळतो का तुम्हाला कथा हो, ऐकून? मॅडम. शिवलिंगावर जल चढवता? हो चढवतो आणि गेला प्राशन पण करतो. शिवलिंगावर जल चढवून त्याचा आचमन करता सांग. आणि तुमचे अनुभव काय सांगू शकता? बाबांनी काय कृपा केली अनुभव म्हणजे तुमच्यावर? मला 3 महिने खोकला होता सारखा. काय होतं? खोकला खोकला थांबत होता. नव्हता. हां. आणि कथा ऐकली आणि बाबांचं सांगितलं महाराजांनी, तर जल 1 लोटा जल चढवा, नवरा बायको दोघं पण संकेत करतो. आणि जल पिरत माझा खोकला आपोआप पण नाही झाला. कमी झाला का? 2 ते 3 दिवसातच खोकला गायब झाला. 3 महिन्याचा खोकला 3 दिवसात गायब झाला. बाबांची तुम्ही मनानं एवढ्या खऱ्या मनानं पूजा केली असेल ना आणि मी बाबांची. ड्रायव्हर माणूस आहे, माझं 62 वर्ष वय आहे. हां, हां. परंतु मला बाबाने एवढं भरून दिलंय, मी रोज 8 ते 9 हजार रुपये कमवतो या वयामध्ये. आणि 5 महिन्यात पुन्हा आला. पहिली कथा शिर्डीची केली, हा. पिंपरीची आणि दुसरी कथा म्हणजे आम्हाला 3 अनुभव आले. आणि अशीच मुंबईमध्ये कथा करत राहा, बाबांची कृपा अशीच राहील तुमच्यावर. बाबा बोलले म्हणजे साक्षात शंकर बोलल्यासारखं वाटतं. शंकर बोलल्यासारखं वाटते, गुरुजी बोललेले शब्द. उठा वाटलं आम्ही घरामध्ये नाचतो आम्ही नवरा बायको. होय, छान आहे की मग. असंच खुश राहा, असंच भक्ती करत राहा. आणि जिथं जिथे असेल तिथे आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार. कुठे बाबा बोलून घेत राहतात, आपल्या हातात नसते कथेला जायचं. आमचे पाय चालतात बाबाकडे. अशीच भक्ती करत राहा. हर हर महादेव. हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? राहता सापुरी. पहिल्यांदा आलाय कथा ऐकायला? 18वी 18वी कथा आहे. हो. तर बाबांची खूप कृपा झाली असेल हो, तुमच्यावरती. हो, रोज शिवलिंगावर जल चढवता? हो चढवतो. रोज कथा ऐकता? कथा कथा ऐकून कसं वाटतं? आनंद मिळतो का? एकदम आनंद. बरं, बाबांनी असं काय काम केलं सांगू शकता तुमचा अनुभव? बाबांनी ना, माझी एक मावस बहीण आहे, तिला दिसत नव्हतं. तिला मी सगळं बाबाची सेवा करायला सांगितली, तर तिला 2 महिन्यातच दिसायला लागलं. तिला हाताला धरून चालावं लागत होतं, पण आता ती आहे ना स्वतः चालते, हरिपाठ वाचते आणि कथा ऐकायला येते. अरे वा, मग हो. खूप मोठी कृपा झाली बाबांची. हो, कृपा झाली. तर धन्यवाद करा बाबांना हो, आणि धन्यवाद कथाचा आनंद बाबांना. घ्या. हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? अहिल्यानगर. कितवी कथा तुमची? ही माझी पंडाल मधली 7वी कथा आहे. आणि आस्था चॅनलवर माझी 101 कथा आहे. होय. चला, म्हणजे रोज ऐकता रोज तुम्ही कथा? ऐकतात. रोज शिवलिंगावर जल चढवता? शिवलिंगावर रोज चढवता? पहाटे 5 वाजता जाते. बरं, बाबांची काय कृपा झाली आहे? काय अनुभव बोलू शकता तुमचे? बाबांनी काय कृपा केली तुमच्यावर? काय समस्या होती? माझा अनुभव म्हणजे कसं आहे, मला थोडंसं कर्ज झालं. कर्ज झालं होतं. हां. तर ते आता बाबाच्या कृपाने 2022 पासून मी
हे करते बाबाचे पाय पकड सेवा करते. सेवा सेवा करते. करता, पूजा करता. आता हा. त्याच्यापासून माझं थोडंसं जरा आता कर्ज निर्माण कमी झालं कर्ज तर आता कमी इथून झालं. गेल्यावर तुमचं पूर्ण कर्ज कमी होऊन दे बाबा महादेवाच्या आशीर्वादानं. हर हर महादेव. त्याची भक्ती वाढवा तुम्ही, त्यांच्या कथा ऐका. आणि आमचा म्हणजे मी गेल्यापासून जवळजवळ आमचे 15 नागेश्वर ग्रुप झाले, 15 जणी झाल्यात. आम्ही रोज 5 वाजता जातो, सेवा करतो, आरती ते करतो. अशी सेवा करता बाबांची कृपा अशीच राहील तुमच्यावर. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? आम्ही पुण्यातनं आलो. 129 शुक्रवार पेठ. बर. आणि पहिल्यांदा आलाय ना? नाही, कथा 2-3 ऐकल्या मी. ऐकले का? एक आमच्या आईकडे पण झाली परभणीला, महाराष्ट्रात. बर. आणि कथा ऐकल्यापासून कथा काय बदल झाले ऐकल्यापासून खूप आयुष्यात? फरक पडला आणि बाबांचे अनुभव पण खूप आले मला. आणि घरात सुख समृद्धी पण आली आली आहे ना आणि जेव्हापासून? आनंद आलाय. आणि बाबांच्या कृपेमुळे आम्ही आनंदी आहोत. तर बाबांना धन्यवाद करा. बाबांना धन्यवाद. हर हर महादेव. भरभरून दिलं बाबांनी आम्हाला, भरभरून. बाबांची कृपा भरपूर आहे. भरपूर झाली. तो अब भीड़ देख सकते हो, लास्ट डे बहुत ही भीड़ होती है. तो जो भी अभी तक कथा सुनने नहीं आया है वो 7वें दिन आकर 7 दिन की कथा का फल प्राप्त कर सकता है. तो आज बहुत ही भीड़ है और भीड़ बढ़ ही रही है. तो आज 7वें दिन की कथा श्रवण करके सब भक्त लोग अपने अपने घर विदा हो जाएंगे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. आज कथाचा लास्ट दिवस आहे, कसं वाटायला लागले तुम्हाला? एकदम आनंद वाटतोय, आनंद. आणि कथा पंडाल सोडून जायला कसं वाटायला लागले? आणि 2 दिवस वाढले तर छान वाटलं रे. होय काय. चला, तर 7 दिवसाची कथा श्रवण केला तुम्ही? हा, आनंद चार मिळाला? दिवस- 4 दिवसाची. 4 दिवसाची कथा श्रवण केले. तर बाबांना धन्यवाद बोला. धन्यवाद हर हर बाबांचे, लाख लाख महादेव. हर हर चला, आज महादेव. आपल्या आपल्या घरी जायचं, हा. बाबांना घेऊन बाबाला जायचं. घेऊन जायचं. रोज शिवलिंगावर जल चढवता का? हा, रोज जातो. रोज कथा ऐकता? रोज 4:30ला. होय काय. बरं. आज कथाचा लास्ट दिवस आहे, कसं वाटायला लागले पंडाल सोडून जायला? पंडाल सोडायला आता दुःखच वाटते, पण आता 7 दिवसाचा प्रोग्राम असतो. पुढं असेल तिकडे जायचं पुढं. चल, बाबांना हृदयात घेऊन जायचं. हा, हर उद्यात हर आहे. महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. श्री शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्तुभ्यम. कुठून आला? आम्ही पुण्याहून. पुण्याहून आला. बरं. कितवी कथा आहे का? पहिल्यांदाच आला? दुसरी आहे. दुसरी आहे कथा. कथा ऐकून कसं वाटतंय? खूप छान वाटतं, मनाला आनंद आणि संतोष मिळतो. तर रोज शिवलिंगावर जल चढवता, रोज कथा ऐकता. बाबांचे काय अनुभव आलेत काय? हो. सांगू शकता थोडक्यात काय अनुभव, म्हणजे बाबांनी काय काम केले तुमचं? मला रात्रीची झोप लागत नव्हती, ती आता शांत लागते, शांत लागते. पहिला झोप नाही येत होती, हा. आता शांत लागते, शांत. समाधान. समाधान वाटतं. चला, तर कथाचा आनंद घ्या. हर 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 महादेव. रोज जल चढवते, रोज कथा ऐकते आणि दुसरी कथा आहे. दुसरी कथा आहे काय? काय अनुभव सांगू शकता का तुमचे? 7 दिवस झाले. हो. बाबांनी काय कृपा केली तुमच्यावर, काय काम केलं? काय नाही, मालकाच दुखत होतं, मालक व्यवस्थित झाले, कॅन्सर होता, नील झाला. कॅन्सर होता, हो, मग आराम झाले? नील झाला पूर्ण. हा? पूर्ण नील झाला. होय काय. बर बर. म्हणजे कॅन्सर मधून मुक्त झाले त्यांनी मुक्त पूर्ण. झाले, एकदम ओके झाले. चला, बाबांची कृपा झाली बाबांची मोठी. कृपा झाली. तर धन्यवाद करण्यासाठी आला का? हा? धन्यवाद करण्यासाठी आला. हो. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. कुठून आलाय तुम्ही? आम्ही दायरीतून आले, पुण्यातून. होय काय. कितवी कथा तुमची? हे आता दुसरी आहे. दुसरी आहे का? रोज शिवलिंगावर जल चढवता? हो. रोज कथा ऐकता? हो, हो. कसं वाटते कथा छान ऐकायला? वाटतं, एकदम समाधान वाटतं, चांगलं तर समोर. महादेवांची काय कृपा झाली आहे जेव्हापासून तुम्ही जल चांगलं चढवले? झालं, उलट सगळं काय संकट दूर करतो मला. जे काय संकट होते ते सगळे दूर झाले. दूर, हो. तर बाबांना धन्यवाद करायला आला का? हा, धन्यवाद करा. हर 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 महादेव. हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? कात्रजवरनं. कात्रजून आलाय. कितवी कथा आहे तुमची? ही दुसरी. दुसरी कथा आहे. रोज शिवलिंगावर जल चढवता का? हो. रोज कथा ऐकता? हो, हो. आणि कथा ऐकण्यामध्ये आनंद मिळतो. व्यवस्थित. तर बाबांनी अशी काय कृपा केली तुमच्यावर, अनुभव सांगू शकता? अनुभव मला पॅरालिस अटॅक आला होता. कारलेसचा अटॅक आला होता. हा. 2 दिवस 3 दिवस मला काहीच बोलता येत नव्हतं. मिसेसने मला सांगितलं किंवा बेलपत्र आणि जल, त्याच्यामुळे मी पूर्ण आराम झाला का? हो. म्हणजे शिवलिंगावर चढवलेलं जल तुम्ही पिलं, हो. परत बेलपत्री खाल्ली शिवलिंगावर हो, चढवलेली, हो. तेव्हा आराम झाला तुम्ही. हो. तर बाबांना धन्यवाद करायला आला का? हो आलो. त्याला धन्यवाद करा, कथेचा आनंद घ्या. हर 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 महादेव. तर कुठून आलाय तुम्ही? मी धुळ्याहून आली आहे. कुठून? धुळ्याहून. धुळे. कितवी कथा आहे तुमची? 5वी कथा आहे माझी. 5वी कथा आहे. रोज शिवलिंगावर जल चढवता? हो. रोज कथा हो, ऐकता? हो, हो. कसं वाटते कथा ऐकण्यामध्ये? एकदम छान वाटतं. बाबांनी काय कृपा केली, अनुभव सांगू शकता तुमचे? बाबांनी, माझा मुलगा विदेशात होता ना, तर मी मागलेलं होतं की त्याने यावं बा इकडे आपल्याकडे. तर खरंच बाबांनी कृपा केली, लगेच आला.
मग आता इथंच राहतो का हो तुमच्या आमच्या जवळ? जवळ राहतो पुण्यात. छान झालं की मग तुमचा मुलगा तुमच्या जवळ आला. बाबांना धन्यवाद करा. धन्यवाद. हर हर महादेव. हर हर महादेव. कितवी कथा आहे तुमची? दुसरी कथा आहे. रोज शिवलिंगावर जल चढवता, रोज कथा ऐकता. कसं वाटते कथा ऐकण्यामध्ये? खूप छान. आणि बाबांनी काय कृपा केली, अनुभव सांगू शकता तुमचे? मला गर्भ पिशवी काढायला सांगितलेली. मग मी 1 लोटा जल चालू केले आणि श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप जाप केला. केला का? आणि मग परत मी तपासलं ना, मग परत गेले डॉक्टरकडे तर त्यांनी सांगितलं की नाही काढायची गरज पडणार. होय काय? खूप छान कृपा झाली बाबांची. धन्यवाद बोला बाबांना. हर हर महादेव. तर जेव्हापासून शिवलिंगावर जल चढवायले, कथा ऐकायला काय बदल घडलेत आयुष्यामध्ये? बदल बनता झाला. हं? घर झाला, घर बनला. बरं, बाबाने तुम्हाला घर बनवून दिलं का? तर धन्यवाद करण्यासाठी आला. हर हर महादेव. हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? आम्ही औरंगाबाद संभाजीनगर. रोज कथा ऐकता? रोज तिसरी कथा आहे आता. ही रोज आली 6-7 दिवस झाली. बर. आणि रोज शिवलिंगावर जल चढवता? हा रोज. हा बाबांचे काय अनुभव आलेत काय? आले ना, माझ्या मुलाला मुलगी झाली. कथा ऐकून आनंद मिळतो हो, का? हो, आनंद झाला आम्हाला. हर आम्हाला हर ज्ञान सुद्धा महादेव. आहे ना माहेराचं. माहेरात आल्यासारखं हो, वाटायला लागलं माहेराला तुम्हाला? आलो आम्ही. बरं. भोलेनाथ आपला बापच आहे आणि आपण बापाचे त्यांच्या आपला, मुली आहे. हो, बापाचे. हर 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 महादेव. हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? नाशिकवरनं. नाशिकहून आला. किती कथा आहे तुमची? आमची आई 6वी कथा आहे. कथा ऐकून कसं वाटतंय? एकदम छान. छान वाटतंय. रोज शिवलिंगावर जल चढवता हो, रोज चढवतो, रोज जेल आणतो, घरी देतो मुलाला. आणि रोज कथा पण ऐकता? रोज कथा ऐकतो आम्ही. कथेमध्ये आनंद मिळतोय का खूप तुम्हाला? आनंद मिळतोय. जेव्हापासून शिवलिंगावर जल चढवायले, जेव्हापासून महादेवाची भक्ती करायला, तेव्हापासून काय तुमचा अनुभव आलाय काय? खूप अनुभव आलेले आहेत. थोडक्यात सांगू शकता बाबांनी काय कृपा केली तुमच्यावरती? बाबाने कृपा केली म्हणजे माझ्या घरात खूप टेन्शन होतं, पण मग माझ्या बाबांनी माझा मुलगा खूप टेन्शन मध्ये म्हणजे थोडासा टेन्शन मुक्त केलं हो काय? तर मुक्त धन्यवाद करण्यासाठी आला का? हो, खूप धन्यवाद करते. बाबांनी खूप मला सुख दिले. त्याच्यापासून माझ्या घरात खूप सुख शांती आली. घरात सगळ्या काही गोष्टी माझ्या सॉल्व झाल्या. नाही तर मला रात्रंदिवस टेन्शन होतं. बाबांची पहिल्या कथेपासून आम्ही जशी नाशिकची कथा केली, त्या कथेपासून ताई 6वी कथा आहे माझी. तेव्हापासून आनंदी आनंदी आहात ना? एकदम आनंदी आहे. बाबांना धन्यवाद बोला. धन्यवाद. कथेचा आनंद घ्या. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? खंडाळा किती दिवसाची कथा ऐकली? 8 दिवसाची. 8 दिवसाची कथा ऐकली. हो, हो. रोज सोमवारी झाले. रोज शिवलिंगावर जल चढवता? हो, हो. रोज कथा ऐकता? हो, हो. कसं वाटते कथा ऐकून? खूप छान. व्यवस्था पण इथली खूप छान होती. छान झालं, सगळं व्यवस्थित झालं. श्री सेवा केली, भरपूर काम केलं. काम केलं. बाबांनी काय कृपा केली? महादेवाने काय कृपा केली तुमच्यावर? आ- अनुभव काय आहेत का तुमचे? अजून तर नाही, पण आता देतील ते आता आपल्याला. इथून गेल्यावर तर मिळतील तुम्हाला हो, अनुभव. भरभरून सगळं मिळू द्या. आणि आज कथाचा लास्ट दिवस आहे. कसं वाटायला लागले तुम्हाला? खूप छान. छान असं वाटतंय जायलाच नको घरी. इथंच राहायसारखं वाटतंय का? हो, हो. तर बाबांना हृदयात घेऊन आपण जायचं आपल्या घरी. जायचं, हर जायचं. हर 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 महादेव. कुठून आलाय? पुण्याहून आलाय. रोज कथा ऐकता? रोज शिवलिंगावर जल चढवता? कसं वाटतंय कथा ऐकून? लय छान वाटतंय. छान वाटते. काय अनुभव आहेत काही सांगू शकता बाबांचे? नाही अजून तर अनुभव नाही मला, पण पहिल्यांदा. आहे म्हणजे बरे. तर इथून गेल्यावर तुम्हाला छान अनुभव येतील. हर हर महादेव. कितवी कथा ही तुमची? आमची पहिलीच कथा आहे. कधी आले? 8 दिवसापासून इथंच आहे का? नाही, आज 4 दिवस झाले. 4 दिवस झाले काय? बरं. रोज शिवलिंगावर जल चढवता? हो, चढवतो. रोज कथा ऐकता? ऐकतो. कसं वाटतं? आनंद मिळतोय का आनंद कथा मिळतो. ऐकण्यामध्ये? आनंद मिळतो. चला आज 7व्या दिवसाची कथाचा आनंद घ्या. हो. हर हर महादेव. शिवाय नमस्कार. कुठून आला तुम्ही? हडपसर मधून आले. कितवी कथा आहे तुमची? 4थी. कथा ऐकून आनंद मिळतोय का? आनंद मिळतोय. रोज शिवलिंगावर जल चढवता? रोज शिवलिंगावर. रोज कथा ऐकता? तर बाबांची कृपा झाली का? जेव्हापासून तुम्ही शिवलिंगावर जल चढवाले, कथा ऐकाले, तेव्हापासून तुमच्या आयुष्यात म्हणून बाबांचे धन्यवाद करण्यासाठी. धन्यवाद करण्यासाठी आला. चला आज कथेचा आनंद घ्या. आज लास्ट दिवस आहे. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? आळंदी, देवाची आळंदी. आळंदीहून आला. कितवी कथा तुमची? आमची दुसरी कथा आहे. रोज शिवलिंगावर जल चढवता? हो. कथा ऐकण्यामध्ये आनंद मिळतो का? खूप आनंद भेटतो. करमत नाही ऐकलं तर. बाबांची काय कृपा झाली सांगू शकता थोडक्यात? मिस्टरांना अस्थमाचा त्रास आहे दम्याचा, त्यामुळे मिस्टरांना खूप फरक पडला आहे. रोज 1 लोटा जल टाकायला मंदिरात ते रोज जाते. मिस्टरांना दम्याचा त्रास होता. दम्याचा त्रास हो, होता. श्वास पूर्ण बंद व्हायचा. तर त्यांना गेल्या वर्षी ॲडमिट केलं तर वर्ष झालं. 23 दिवस ॲडमिट होते. आणि काय केला तुम्ही? काय उपाय केला? हो, त्याच्या अगोदर मी एक वेळेस तसं म्हणजे मंदिरात गेली. मग तिथे एका ताईंनी सांगितलं मी शिवपुराण कथा ऐकता का? म्हटले नाही. कुठल्याही जळसता असतावर
नंतर म्हटलं शिवरला गेलात का म्हणजे माहीत नाही शिवर कुठे माहीत नाही ना. त्यानंतर कथा ऐकली, बाबांकडे गेली, बाबांकडे तर आजारी पडले ते दम्याचा त्रास होता. त्यावेळेस डॉक्टरांनी 2 वेळा ॲडमिट करून घेतला, 23 दिवस ॲडमिट होते. बाबांनी त्याच्यातलंही बाहेर काढलं. नंतर परत नोव्हेंबरमध्ये ॲडमिट केलं. त्यानंतर 1 लोटा जल मग बाबांना शंकर जाते एका दादानी कुलकर्णी दादानी आहे ना रुद्राक्ष आणि कंकर दिला तर मीच मागितला होता. शंकरची पूजा केला हो, का तुम्ही? मग शंकर गकर मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आत्ता जानेवारीमध्ये. ते शंकर गकरचं पाणी पाजलं. त्यानंतर बाबांनी अशी कृपा केली की आराम झाला का तरी? ऑक्सिजनच बंद केला. चला, बाबांची कृपा झाली, हो, आशीर्वाद केला, हो. तुमची भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचली. खूप. तर आता बाबांना धन्यवाद बोला आणि धन्यवाद. आनंदानं हर हर कथा महादेव. ऐका. हर हर महादेव, हर महादेव. कुठून आली तू? मी अहिल्यानगरून आले. मी कितवी प्रॉपर कथा आहे जळगावची. जळगावची आहे का? प्रॉपर बरं. जळगावची आहे मी. कितवी कथा आहे तुझी? माझी 4थी 5वी पंडालमध्ये कथा, पण मी जाते मंदिरात जाते. रोज मंदिरात जाते? 2022-23 पासून जाते. रोज शिवलिंगावर जल चढवती? हा, रोज जाते, पण मध्ये मध्ये काही अडचणी मुलं हा, अडचणीमुळे नाही जाऊ शकत. कथा ऐकते का घरी? कथा ऐकते. आनंद माझे मिळतो मिस्टर का? रोज जातात. आनंद मिळतो का कथा खूप ऐकण्यामध्ये? आनंद मिळतो. भोलेबाबांची काय भोलेबाबांची कृपा होते तर जोडी पण छोटी मिळते पडते आपली. आणि काय तुझे अनुभव शेअर सांगू शकतो? माझे खूप अनुभव आहे भोलेबाबांची. एक असेल तर सांगेल मी. माझ्या मिस्टरांना गाठ झाली होती तर आपोआप डॉक्टरांनी लेट करून ऑपरेशन न करता ती गाठ नॉर्मल झाली. ते गाठीचं रूपांतर काहीतरी म्हणतात लोक, पण परत भोलेबाबांनी माझ्या मुलीला लोक माझ्या नातेवाईकच नाव पडायचे की पास होणार नाही 10वी. भोलेबाबांनी एवढा अनुभव केला. भोलेबाबांचं 3 महिने कंप्लीट होत. कोण म्हणते की काही होत नाही, पण भोलेबाबांच्या कृपेने माझ्या मुलीला 84% पडले. मी पत्र लिहिणार आहे. सर्व म्हणायचे मुलगी पास होणार नाही, पण माझी मुलगी पास झाली. तर एक्झामला जाताना ती बेलपत्रीला मध लावून जात होती का? हो, बेलपत्रीला मध लावून जात होती. आणि आम्ही दोघं तिथं जायचो, दोघं नवरा बायको. नागेश्वरी तर अहिल्यानगरला राहते, माझे मिस्टर लेक्चरर आहे. आणि आम्ही तिथं बाबांची सेवा केली. बाबाची बाबा खूप देत कृपा नाही. झाली. खूप कृपा झाली. तर आता खूप एकच धन्यवाद नाही. करा. हो, आणि अशीच भक्ती वाढवा तुमची. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. तर आज कथाचा लास्ट दिवस आहे, पंडाल सोडून जायला लागल. कसं वाटायला लागले? चांगलं नाही ना वाटत मॅडम. चांगलं नाही वाटायला लागले? नाही ना, 7 दिवसाची कथा ऐकून कसं वाटायला लागले? 7 दिवस नाही. आनंद मिळाला? आनंद मिळाला, भरपूर मिळाला. रोज शिवलिंगावर जल चढवता? हो. रोज कथा ऐकता? हो. बरं. आणि काय अनुभव आहेत का तुमचे? अजून तर नाही आले मॅडम. बरं, आता इथून पुढे येते. असाच विश्वास ठेवा. रोज शिवलिंगावर जल चढवा, कथा ऐका. हर हर महादेव. मेहमान जाते हैं तो घर के बच्चों को कुछ देकर जाते हैं और मेरा भोलेनाथ 7वें दिन की कथा विधान कर जाता है अपनी गोद
शेवटी